गारुडी. दुपार झाली होती. गावचा बाजार भरत होता. गारुड्याने बाजारला जाण्याची तयारी केली. त्याने आपल्या खेळातील अजगर व नाग यांची डालगी टोपली बाजूच्या काठीला अडकवली. गारुड्याने ती कावड आपल्या खांद्यावर घेतली आणि तो पुढे निघाला. त्या ओझ्याने तो लवू लागला. त्याच्या थोरल्या मुलानेही एक मोठी पोतडी आपल्या खांद्यावर घेतली आणि तोही निघाला. त्याच्या पाठोपाठ त्याचा धाकटा मुलगा आणि बायकोही चालू लागली. गारुडी आपला खेळ घेऊन बाजारच्या पटांगणात आला. त्याने आपल्या खांद्यावरची डालगी टोपली खाली उतरवली. पोतडीतून पुंगी काढली. पायात घुंगरांचा चाळ बांधला. तो पुंगी वाजवत तालात नाचू लागला. बाजारकरी आणि मुले बाळे पुंगीच्या आवाजाच्या दिशेने धावू लागली. गारुड्याच्या भोवती गर्दी जमली. गारुड्याचा खेळ, गारुड्याचा खेळ असा मुलांनी आरडाओरडा केला. गारुड्याच्या भोवती मुलांनी घोळका केला. गारुडी पुंगीच्या तालात आपल्या पायातील चाळ आपटत नाचू लागला. लोकांनी गर्दी केलेली पाहून गारुड्याने खेळाला सुरुवात केली. पुंगी वाजवून त्याने मोठी टोपली उघडली. त्यातून भल्ला मोठा लांबच्या लांब अजगर बाहेर पडला. तो अजगर आपल्या खांद्यावर घेऊन गारुड्याने एक गोल फेरी मारली. तो अजगर पाहून मुले बिचकली. न सांगता जरा मागे सरून उभी राहिली. त्या अजगराला पाहून काही जण म्हणाले, अबब, केवढं मोठं हे जनावर. दुसरा एक जण म्हणाला, अरे तो अख्खा कोंबडा गिळतो, माणसाला करकचून ठार मारतो. असा भल्ला मोठा अजगर मिरून झाला. मग त्याला खांद्यावरून खाली सोडता सोडता गारुड्याने उगाच गमतीने भीतीची हुलकावणी दिली. त्यावर लोक दचकले. दाटीदाटीने उभी राहिलेली मुले एकमेकांना धडकली. गारुडी पुन्हा पुंगी वाजवू लागला. पुंगीच्या नादात नाचू लागला. मग त्याने हळूच दुसऱ्या टोपलीचे झाकण काढले आणि तो मोठ्याने म्हणाला, चल चल राजा चल. मग काय विचारता, त्या टोपलीतून पिवळा जर्द नाग फडा काढून उभा राहिला. पुंगीच्या तालावर डोलू लागला. त्या फड्या नागाला पाहताच काही जणांनी हात जोडून भक्तिभावाने नमस्कार केला. काही त्याला पाहण्यात दंग होऊन गेले. पुंगी वाजत होती. पायातील चाळांचा आवाज निनादत होता. नाग डोलत होता आणि देहभान विसरून लोक खेळ पाहत होते. गारुडी आपल्या भोवती जमलेल्या सर्व लोकांना हात जोडून म्हणाला, लहान थोर, साव सावकार, तालेवार लोक, द्या पैसा 2 पैसे. मनाच्या खुशीनं द्या. लोकांचे हात खिशात जाऊ लागले. त्या नागाच्या फड्यावर भराभर पैसे पडू लागले. गारुड्याची पोरे पटापट पैसे उचलू लागली. एका पोराने हातात ताटली घेतली आणि तो त्या गर्दीत पैसे मागत हिंडू लागला. त्या ताटलीत कोणी पैसा 2 पैसे टाकू लागले. ताटलीत पैसे पडत होते. त्यांचा खळखळ आवाज होत होता. ताटली फिरवून झाली. गारुड्याचा खेळ संपला. लोक आपापल्या कामाला निघून गेले. गारुड्याने आपल्या दुपारच्या जेवणाची भाकरी तेथेच सोडली. अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला. भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.